जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. कालिंदी, अगं उठ. कालिंदी, आता उठ, नाही तर पाणी शिंपडेल. उठ बरं, उठ. काय ग आई, का उठवलंस मला? मस्त स्वप्न बघत होते मी. स्वप्न? तेच ना, चांदण्याच्या गाडीचं. ते मस्त स्वप्न. काय मस्त काय त्यात ग? हा, गेली कित्येक वर्ष तेच स्वप्न बघतेस. काय उपयोग झाला? एवढी मोठी गाडी स्वप्नातच राहिली. स्वप्न अशी बघावी जी पुरी होती, म्हणजे स्वप्न बघितल्याच्या आनंदाबरोबरच स्वप्न साकारल्याचाही आनंद मिळेल ना. मला विचारशील ना तर आपण सामान्य माणसांनी स्वप्न बघूच नयेत. आई, स्वप्न बघण्याबरोबर तो खरं झाल्याचा पण आनंद मिळायला हवा की नाही? जितकं स्वप्न मोठं तो साकारल्याचा आनंद तितका मोठा. म्हणूनच स्वप्न ना मोठी बघावी. बरं बरं, मोठी स्वप्न बघा. पण आता उठणार का? उठा, चला. आणि परत झोपू नको. हा, चल लवकर. गुड मॉर्निंग बाबा. बाबा, माझं काही चुकतंय का हो? तुम्हीच म्हणायचात ना की माझं चांदणीच्या गाडीचं स्वप्न एक ना एक दिवस नक्की खरं होणार. त्यांना काय विचारतेस? तुला स्वप्न दाखवून ते गेले. खरं आयुष्य आपल्याला जगायचंय. आता ते जगायला शिक. स्वप्नातून बाहेर ये कालिंदी. हो आई. दुकानात जायला उशीर होतोय, लवकर तयार हो. चहा नाश्ता रेडी आहे, चल लवकर. अरे मोहित, अरे काय जॉगिंगला आलो ना, रनिंग रेस लावले का? थांब ना जरा. आज एक शोध लागला माहितीये का मित्रा? काय रे? सांगतो. आता हे मला नाही जमणार. का रे? हा, मी काय म्हणत होतो, बोल ना. जेव्हा एखादी सुंदर मुलगी तिच्या मैत्रिणी बरोबर फिरत असते ना, तेव्हा त्या मैत्रिणीला जे काय मनातून वाटत असतं ते जर का एखाद्या मुलाला अनुभवायचं असेल ना, काय ग, तर त्याने तुझ्या बरोबर फिरावं. आता हे काय नवीन? अरे नवीन वगैरे काही नाहीये, जुनच आहे, फक्त आज सांगितलं. हाय हँडसम.
हाय. आजचं लक्षात आहे ना? रात्रीचं पार्टीचं. रात्रीचं? अरे असा काय करतोस मोहित? आज डॅडने पार्टी ठेवली आहे आणि त्यांनी मला कन्फर्म केलंय की तुला इन्व्हाइट केलेलं आहे म्हणून. सो यू हॅव टू कम. ओके. बघतो. सो स्वीट. चल रात्री भेटूया. ओके बाय. बाय. सो स्वीट. ए गप. मजा आहे तुझी. जा ना मग तूच पार्टीला. आय विश. मोहित पटवर्धन. सॉरी, द मोहित पटवर्धन. बोल रे. पटवर्धन ग्रुप ऑफ कंपनीचे एकमेव वारसदार, द मोस्ट एलिजिबल बॅचलर. पुढे बोल. मोहित, मी काय म्हणतो, तू अशाच कुठल्या तरी श्रीमंत फाटाकडेशी लग्न करून टाक ना. त्याने काय होईल? काय होईल? अरे विचार कर, तुझे 2,000 करोड, तिचे 1,000 करोड, 3,000 करोड. मित्रा, नोट से नोट बढ़ाते जाओ. वा वा शशांकजी, काय प्लॅनिंग आहे. थँक्यू. पण मी काय म्हणतो, माझ्याकडे जे आहे ना त्याच्यात मी खूप खुश आहे. आणि तुझे 2चे 4 म्हणतोयस ते मी स्वतःच्या हिमतीवर करीन की. त्यात काहीच डाऊट नाही रे मित्रा, ते तू करशीलच. बरं पैशाचं सोड, मला सांग मुलीचं काय करशील? काय मला ना याच्या पैशांच्या मागे धावणाऱ्या मुली नको. मला कोणीतरी माझ्यावर प्रेम करणारी मुलगी पाहिजे. मग कठीण आहे. काय कठीण आहे? काहीही कठीण नाही. इच्छा असेल ना या जगात सगळं शक्य आहे. तू बघ, मला हवी तशी मुलगी देवाने या जगात नक्की बनवली असेल. अगं अगं कालिंदी, अगं काय हे, जरा बसून खावं ग. बसून खाल्लं ना म्हणजे अंगी लागतं जरा. ऐक, अण्णांना जास्त अंगी लागायला नको. नाही तर वजन वाढतं आणि दुकानात एसी मध्ये झोप येते. जाऊ दे. बरं ऐक, मी काय म्हणतेय, ऐकतेस का? काय? आपल्या त्या गोखले मामी आहेत ना, त्याने एक छान स्थळ आणलंय. मुलगा चांगला सरकारी नोकरीत आहे. महिना 30,000 रुपये पगार आहे त्याला. दिसायलाही चांगला आहे म्हणे. अच्छा, मग चांदणीची गाडी असेलच ना त्याच्याकडे? नाहीये. झालं तर मग चल मी येते. अगं अगं काय वेडेपणा आहे हा कालिंदी. आई, तू ज्याला वेडेपणा म्हणतेस तो वेडेपणा नाहीये, माझं स्वप्न आहे जे नक्की पूर्ण होणार असं बाबा म्हणाले. म्हणजे चांदणीची गाडी असलेला मुलगा मिळाला नाही तर तू लग्नच करणार नाहीस? नाही. आ अगं म्हणजे असं झालं ना तर मी स्वतः पैसे कमवेन आणि गाडी घेईन, पण चांदणीच्या गाडीत नक्की बसेल. कठीण आहे बाई. नाही आता निघ तू. जा आता दुकानात जा, नाहीतरी उशीर झालाय. निघा. बाय. बाय. हा हार दाखवा जरा. किती ग्रॅमचा आहे सर 40. आणि किती कॅरेटचा आहे? 22. तुमच्याकडे सेम हार असा 18 कॅरेट मध्ये मिळेल का? हो मिळेल ना सर, म्हणजे तुम्ही ऑर्डर केली तर मिळेल. पण भावे ज्वेलर्स कडे तर सगळ्या रेंजची डिझाईन रेडी असतात. तुमच्याकडे चॉईस फारच कमी दिसतोय आणि भाव तर भावेंपेक्षा 2% जास्तच आहे. गोल्डचा पेपर मध्ये येणारा भाव आणि तुमचा भाव यात फरक का? ती तर MRP आहे ना सर. पण भावे लुटतात तुम्हाला. तुम्ही असं कसं म्हणू शकता? फॅमिली ज्वेलर आहेत ते आमचे. अहो सर, पण ते सोन्यात फसवतात तुम्हाला. हवं तर तुम्ही टच काढून बघा. म्हणजे काय? आम्ही भावेंकडून घेतलेले सगळ्या सोन्याचे दागिने पितळ आहेत का? तुम्ही असं कसं म्हणू शकता? काय चाललंय? कस्टमर का चिडले तेवढे? सर मी बघतो काय ते. अरे बापरे, अरे वझे साहेब आहेत ते, मोठे कस्टमर आहेत. आपल्या हातून जाता कामा नये. सर तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो.
सर तुम्ही जरा शांत व्हा. मी तुमच्याशी बोलत नाहीये, गप्पा बसा. अहो सर, मी फक्त एवढंच म्हणत होते ते. गुड मॉर्निंग सर. काही मदत करू का आपली? तुम्ही कोण? नमस्कार, माझं नाव कालिंदी. मी इथेच काम करते. आधी हिला कस्टमरशी नीट बोलायला शिकवा. सर तुम्ही बसा ना, प्लीज बसा. आधी मला सांगा तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी की थंड? तुम्ही ना सर कॉफी घ्या. आमच्याकडे मस्त जायफळ घातलेली कॉफी मिळते, तुम्हाला आवडेल. एक मिनिट हा. रमेश, सरांसाठी कॉफी आण मस्त. अहो आमच्या भावे ज्वेलर्स नाही फसवणारा म्हणाली. अगं नाही, मी माफ करा सर, ही इथे नवीन आहे, तिला माहित नाही. तिच्या वतीने मी माफी मागते. आणि सर, भावे ज्वेलर्स फसवणारे कसे असतील? इतका जुना ब्रँड आहे, माझी आई ही तिथूनच घ्यायची, पण आता मी इथे लागल्यावर इथनं घेते. सर तुम्हाला नेकलेसेस बघायचे आहेत का? हो, पण 18 कॅरेट मध्ये तुमच्याकडे स्टॉक नाहीये. सर तुम्ही डिझाईन पसंत करा, मी ऑर्डर घरी पाठवून देते. तुम्हाला परत इथे यायची काही गरज नाही. होम डिलिव्हरी? येस, आणि पेमेंटही फक्त 10% ऍडव्हान्स, बाकी वस्तू घरी पोहोचल्यावर. 10%? अरे वा, हे मस्त आहे. घ्या ना सर. तर तुम्ही कॉफी घ्या, मी आले. हॅलो सर. मग काय आवडलं की नाही? आवडलं आवडलं. सर हे ना आमचं नवीन इटालियन कलेक्शन आहे. हा आणि हा डन, दोन्ही पॅक करून टाका. ओके, ग्रेट चॉईस सर. कालिंदी म्हणजे कमाल आहे. हिला बक्षीस द्यायलाच हवं. थँक्यू कालिंदी. पुढच्या महिन्यात माझ्या पुतणीचं लग्न आहे. भावाला इथेच पाठवतो आणि सांगतो कालिंदीला भेट, खरेदीचा उत्तम अनुभव मिळेल. मोस्ट वेलकम सर. थँक्यू व्हेरी मच सर. मगाशी माझा जरा आवाज चढला, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. नो प्रॉब्लेम. थँक्यू व्हेरी मच. ओके, ओके. थँक्यू 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 सर. थँक्यू. ग्रेट कालिंदी, ग्रेट. उत्तम सेल्समनशिप काय असते हे तू पुन्हा एकदा आज दाखवून दिलं. कसं काय जमतं ग तुला हे सगळं? नाही म्हणजे तुझा प्रत्येक कस्टमर एकदम खुश असतो. काय सिक्रेट काय आहे तुझं ते तरी सांगा मला. सर सिक्रेट असं काही नाहीये, फक्त समोरच्याला समजून घेणं महत्वाचं. त्याला काय सांगायचंय हे ऐकून त्याला अभिप्रेत असलेला अर्थ लक्षात घेणं महत्वाचं. इतकं जमलं ना की मग सगळे प्रश्न आपोआप सुटतात. कारण असं केल्याने आपण त्याला जे ऐकायचे ते आधी बोलतो आणि मग स्वतःला जे सांगायचे ते सांगतो. बहुतेक लोक ह्याचाच क्रम नेमका उलटा लावतात आणि तिथेच नेमका गोंधळ होतो. वेल सेड, वेल सेड. अरे ऐकताय ना सगळे? या जरा इकडे या.
आले सगळे? कालिंदी, आजच्या या तुझ्या बेस्ट परफॉर्मन्स बद्दल माझ्याकडनं तुला हे 2000 रुपयाचं बक्षीस. थँक्यू. वा, चला मग आज पार्टी. हो हो, डन. आज लंच मध्ये माझ्यातर्फे तुम्हा सगळ्यांना सिंगल कटलेट. हा. चला चला, आपापल्या कामाला लागा आता. चला. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. कालिंदी, मला स्पेशल वेगळी पार्टी चालेल. हा. हो ग. बरं, एनिवे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नमस्कार, माझं नाव कालिंदी. बोला महाराज. कुठे आहेस? कुठे आहेस म्हणजे? हे बघा, मला तुमच्यासारखं एसी केबिन वगैरे नाहीये. मला कामासाठी भटकावं लागतं. माझं सोड रे, माझं नेहमीच आहे. तू बोल, फोन का केलायस? बरं ऐक ना, तुझ्यासाठी एक न्यूज आहे. न्यूज? अरे वा, काय झालं? तुझ्यासाठी एक टेंटेटिव्ह वहिनी मिळाली आहे. टेंटेटिव्ह? मग ते काय असतं? म्हणजे एक मुलगी भेटली रे आज. बर. भेटली आणि डायरेक्ट मनात भरली. अरे वा. हे मग टेंटेटिव्ह वगैरे कशाला? डायरेक्ट प्रपोज कर ना. नाही ना, तिला मी आणि माझी गरिबी आवडली तरच प्रपोज, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय, एक हसीन ख्वाब समझकर भूल जाऊंगा मेरे दोस्त. अरे वा, एकदम शायराना अंदाज वगैरे. हा, म्हणजे खूपच आवडलेली दिसते काय? हो ना यार, म्हणून तर तुला सांगतोय. अरे मग तू ही तुझी गरिबी कशी दाखवणार तिला? तेच तर विचार नाही केला अजून. बघू, सुचेल काहीतरी. बघा, ठरवा लवकर. आणि या कामामध्ये माझी काही मदत लागली तर मला नक्की सांग. म्हणजे 100% सांगणार. बर. चल बाय. ओके, बाय. मोहित पण ना. आज कल पाँव जमी पर नहीं पड़ते मेरे, जमी पर नहीं पड़ते मेरे, आज कल पाँव. चला सोडतो. नाही, ठीक आहे. कुठे जायचं म्हटलं? इथे जवळच जायचंय, राणा प्रतापनगरला. राणा प्रतापनगर? अहो लई लांब आहे. बसा, मी सोडतो तुम्हाला. नाही, नको म्हटलं ना, जा तुम्ही प्लीज. अहो आपली रिक्षा पण तिकडचीच आहे मॅडम. तुम्हाला सांगतो ना, राणा प्रतापनगर असं सोडतो तुम्हाला. बसा बसा. हो ठीक आहे, म्हणूनच म्हटलं जा ना, मी जाईन. ठीक. अहो मॅडम, बरं एक पैसे जास्त देऊ नका, मीटर प्रमाणे द्या. ठीक आहे, काळजी करू नका. राणा प्रतापनगर असं सोडतो तुम्हाला. बसा. पण मला नाही जायचंय. तुम्हाला समजत नाहीये का? अहो चांगला माणूस आहे मॅडम. आता काही प्रॉब्लेम आहे का? हो मॅडमला म्हटलं राणा प्रतापनगरला जायचं, मी सोडतो, काळजी नको. तर मॅडम ऐकत नाही. बसा ना. आलेत ते आता मला घ्यायला. जा तुम्ही. हा, जा. मी सोडतो त्यांना. सोडतो त्यांना. सकाळी कुणाचं तोंड बघितलं काय माहिती. गिरायक येतात एके. हाय, तुम्ही कालिंदी ना? हो, पण तुम्ही वामनहरी पेठे ज्वेलर्स मध्ये काम करता राईट? तुम्हाला कसं माहित? हाय, मी रोहन. ऍक्च्युली मी आज तिकडे इंटरव्ह्यूला आलो होतो आणि सर तुमच्याशी बोलत होते तेव्हा मी ऐकलं. ओके. तुम्ही बसची वाट पाहताय. ऑब्वियस. हो. तुम्हाला सोडू मी, इफ यू डोंट माइंड. मी राणा प्रतापनगरलाच चाललोय. आणि नाही, इट्स ओके. बस येईलच 5 मिनिटात, मी जाईन. ओके, ठीक आहे. मग बस येईपर्यंत मी इथे तुम्हाला कंपनी दिली तर चालेल ना? हो चालेल. ऍक्च्युली थँक्यू, तुम्ही आलात आणि आता मला कंपनी देताय बस येईपर्यंत म्हणून. थँक्यू कसलं, माणूस म्हणून मी कर्तव्य केलं माझं बस. हो, पण असा विचार किती लोक करतात आजकाल. श्रीमंत लोकांचं माहित नाही बाबा, पण हे आमच्यासारखे सामान्य लोक तरी करतात बाबा. असं का बोलताय?
नाही, सगळे श्रीमंत काही स्वार्थी नसतात. तेही बरोबर आहे. माझं एक स्वप्न आहे, मला ना चांगल्या विचारांचा श्रीमंत माणूस व्हायचंय. छान आहे की, नक्की पूर्ण होईल. माझंही एक स्वप्न आहे. तुमचं स्वप्न काय? हे म्हणजे माझं स्वप्न असं उघड्या डोळ्याने केलेला विचार नाहीये. ऍक्च्युअल स्वप्न आहे जे लहानपणापासून बघते. सांगा ना, कळू तरी देत काय? ओके, म्हणजे मला असं दिसतं की माझं एका देखण्या श्रीमंत मुलाशी लग्न झालंय, ज्याच्याकडे चांदणीची गाडी आहे आणि त्या चांदणीच्या गाडीत बसून मी मस्त फिरते. ओ सो बेसिकली तुला श्रीमंत मुलगा हवाय. शिट, आय एम सॉरी. मी तुम्हाला तू म्हणून गेलो. नाही, इट्स ओके. इनफॅक्ट मीच आता तुम्हाला सांगणार होते की अहो वगैरे नको, खूप ऑकवर्ड वाटतंय. हो ना. कस्टमरशी बोलल्यासारखं वाटतंय दुकानात. आपण अगं आणि अरेच म्हणूया. परफेक्ट, कूल. सो हा, तू सांगत होतीस की एक श्रीमंत मुलगा तुला हवा, हे तुझं स्वप्न आहे. नाही, मला श्रीमंत मुलगा नकोय. मला असा मुलगा हवाय ज्याच्याकडे चांदणीची गाडी आहे. आता चांदणीची गाडी अफोर्ड करण्यासाठी त्याचं श्रीमंत असणं गरजेचं आहे, ह्याला मी काही करू शकत नाही ना. व्हेरी स्मार्ट. पण समजा तुला असा एक मुलगा भेटला ज्याच्याकडे चांदणीची गाडी नाहीये, पण तो मनाने खूप श्रीमंत आहे, तर? नाही, असं होऊच शकत नाही. का? कारण मला खात्री आहे की चांदणीची गाडी असलेला मुलगा मला एक ना एक दिवस नक्की मिळेल. ओके, ठीक आहे. मी खरंच सोडू का तुला? खूप उशीर झालाय दिसतंय. आणि ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू काय, मी तिकडेच चाललोय. प्लीज प्लीज बस ना. ओके. थँक्यू. माय प्लेजर. गुड नाईट. गुड नाईट. मोहितराव, अवघड आहे तुमचं. थँक्यू. आई, आज दरवाजा उघडा कसा काय? कोण होता तो? कोण? तुला सोडायला आला तो? तो माहित नाही. हा, माहिती नाही? अगं, एवढ्या रात्री ती त्याच्या गाडीवर बसून आलीस आणि तुला माहित नाही? अगं आई, खरंच नाही माहित. मी बस स्टॉपवर उभी होते, त्यांनी लिफ्ट दिली. काय बरं नाव म्हणाला? रोहन. रोहन नाव आहे त्याचं. बस. पण तो काय करतो, कुठे राहतो, काही माहिती आहे की नाही? नाही. नाही? अगं, विचारायचंच तरी. मला काय करायचंय? उगाच अनोळखी माणसाची चौकशी करत बसायची? मी बस स्टॉपवर बसची वाट बघत उभी होते, त्याने लिफ्ट दिली, मुलगा सज्जन वाटला, मी आले, इतकंच. तेच तर म्हणते ना मी. अगं, मला पण मुलगा चांगला वाटला. आता तू माहिती दिली असतीस ना, तर लगेच मी बोलणी केली असती तुझ्यासाठी. झाली तुझी सुरुवात झाली. आता ना मी आज जाते आणि झोपते. ओके? अगं अगं, पण जेवून तर घे. नाही, मला ना भूक नाही. अगं अगं, गुड नाईट. रोहन नाव का? बर. ऍक्च्युली थँक्यू. तुम्ही आलात आणि आता मला कंपनी देत आहे बस येईपर्यंत म्हणून. म्हणजे मला असं दिसतं की माझं एका देखण्या श्रीमंत मुलाशी लग्न झालंय, ज्याच्याकडे चांदणीची गाडी आहे आणि त्या चांदणीच्या गाडीत बसून मी मस्त फिरते. काय कालिंदी मॅडम, आज तुम्हाला स्वप्नात चांदणीची गाडी दिसणार की आजची बाईक राईड?
अशी डोळे मिटून झोपली होतीस हो. आणि तुला नेहमीप्रमाणे चांदणीच्या गाडीचं स्वप्न पडलं. हो. आणि या स्वप्नात तुला गाडी बाहेर रोहन बाईकवरती तुला हाय करताना दिसला, बरोबर? अगं हो, मी सांगितलेलं परत परत मलाच काय सांगतेस तू? अगं नाही, मी कन्फर्म करतेय. कन्फर्म काय करायचं? नाही, विचार वगैरे बदललाय का हे कन्फर्म करते. कसला विचार? नाही म्हणजे आधी चांदणीची गाडी, मग बाईक, आणि त्याच्यानंतर बाईकवर बसलेला मुलगा वगैरे आवडायला लागलाय की काय हे कन्फर्म करते. ती गप्पा बस. असं काहीही नाहीये, माहितीये तुला. पण हो, रोहन परत भेटला ना तर त्याला मनापासून थँक्यू म्हणणार आहे मी, एवढं मात्र नक्की. हाय. त्याची काही गरज नाहीये. माझं कर्तव्य मी केलं, आता तू तुझं कर्तव्य कर. रोहन, तू इथे? हो. मी काय म्हणतो, आभार मानायच्या ऐवजी कालिंदी तू आज मला लंच ट्रीट दे. ट्रीट? हा. त्याची काय गरज आहे? नाहीये ना, मग माझे आभार मानायची तरी काय गरज आहे? आणि आमच्यात आहे ना आभार ट्रीट देऊन मानतात, बाकी तुझी मर्जी. ही भारी आयडिया आहे आभार मानायची. ए यार, देऊन टाक ना, एवढं काय कंजूसपणा करायचा? हो, प्रश्न पैशाचा नाहीये. नाहीये ना, हे बघ तुझी ट्रीट कन्फर्म. काहीही काय बोलतेस? नाही? बरं, चल आपण सरांना विचारूया. चल. सर कुठे आले मध्ये? नाही आले ना, मग चल ना, देऊन टाक ना. तू भेट नंतर मला, बघते तुला मी. हा, मग ट्रीट नक्की ना? कूल, भेटूया मग. बाय. कूल, बाय. तुला कोणी सांगितलं होतं का आगाऊपणा करायला? तर रोहन अचानक इथे कसा काय आला? ए पण हे बघ, कुछ तो बात है या बंदे में. म्हणजे तुम्ही दोघं एकत्र ना सही दिसाल मस्त. हो, आणि तू खूप आगाऊ आहेस, माहितीये तुला? हॅलो. आज तुमची 2 वाजताची लंच अपॉइंटमेंट आहे सर. तुम्ही 1 वाजता रिमाइंडर द्यायला सांगितलेलं. शिट, मी विसरलो. थँक्यू हा मोनिका. वेलकम सर. काय आलो की नाही वेळेवर? परफेक्ट. पंक्च्युअल आहेस एकदम. थँक्यू. चला निघूया. चल.
ये ना, बस. ओके. रोहन आपण इथे का आलोय? का तुला आवडली नाही का जागा? नाही आवडली पण महाग असेल ना. फ्रँकली इथे पार्टी द्यायला मला परवडणार नाही रे. सॉरी. नाही पण आता आपण इथेच बसू. कारण काय, आता दुसरीकडे गेलो ना तर वेटिंग असेल आणि रेस्टॉरंट शोधायलाही वेळ लागेल. प्लस आपण इकडनं जर आता निघालो ना तर खूप वाईट दिसेल. मी काय म्हणतो, आजची पार्टी मी देतो ना. अरे असं कसं, माझी पार्टी आहे ना. तू उद्या दे. उद्या? का, कंटाळा आलाय का तुला माझ्या बरोबर? अरे तसं नाही. झालं तर मग हे बघ, मी तुला आवडेल असंच काहीतरी आता ऑर्डर करतो, मग आपण बोलू. दोस्त, ऍक्च्युली अशा महाग रेस्टॉरंटमध्ये काय ऑर्डर करायचं ना मला काही समजतच नाही. मेन्यू कार्ड वाचला ना घरी उलगडा होत नाही. हो ना, मला पण. हे काही काय, आता किती मस्त डिस्कस करत होतास त्या वेटर बरोबर. मी त्याला काय सांगितलं माहितीये, तू जर इथे माझ्या जागी बसला असतास तर जे ऑर्डर करशील ते घेऊन ये. हा मस्त आयडिया आहे. ए पण तुला उगाच भुर्दंड. ए, सारखं सारखं तेच नको बोलू सर. चालतं एखाद्या दिवशी, आपण थोडी ना रोज रोज येतो इथे. हो पण मला तर एखाद्या दिवशीही जमणार नाही. तुला माहितीये आमच्या सरांनी ना सगळ्या स्टाफला एकदा पार्टी दिली होती अशा रेस्टॉरंटमध्ये. हो, तेव्हा मी आले होते. ए रोहन, मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाही. तू काय करतोस? मी सिंपल ग्रॅज्युएट आहे अगं. हा, कोकणात धारवल्ली नावाचं गाव आहे, तिकडून मी आलो, तिकडेच शिकलो. आता पीजी म्हणून राहतोय. तुला प्रिझम सर्व्हिसेस माहितीये का? नाही ना. हा, मी तिकडे जॉब करतो. सेल्स मध्ये आहे सध्या. फील्ड वर्कच आहे पण मला मजा येते. मस्त. ए कालिंदी, तुझं ते चांदणीच्या गाडीचं स्वप्न भन्नाट्या. हो ना. हो. तुला माहितीये हे स्वप्न मी लहानपणापासून बघते. बाबा नेहमी म्हणतात माझं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार म्हणून. बाबा नाही येत आता, म्हणून आमचं दोघांचं, म्हणून मी हे स्वप्न बघते. हो, सॉरी हा, मला माहित नव्हतं. आता तूच सांग, अशी गाडी फक्त श्रीमंत मुलाकडे असेल ना? हो. तुला माहितीये कालिंदी, इकडचे ना सॉसेस आहेत ना, सॉसेस, हे सॉसेस एकदम ऑथेंटिक असतात. म्हणजे हे डायरेक्ट इटलीहून येतात, त्यामुळे इकडच्या जेवणाला ना एकदम इटालियन टेस्ट असते, ऑथेंटिक. तुला कसं माहित? तू तर इथे नेहमी येत नाहीस ना? हो, नाही येत, पण मला ना वाचनाची खूप आवड आहे अगं. म्हणजे फूड ब्लॉग्स, फूड रिव्ह्यूज मी खूप वाचतो, म्हणून मला माहिती आहे. अरे वा, मस्त आवड आहे. माझ्या आईलाही ना खाण्याची खूप आवड आहे. म्हणजे स्वयंपाकाची. वेगवेगळे पदार्थ करत असते, सगळ्यांना खाऊ घालत असते. आवडतं तिला खूप. आई म्हणजे ना सुगरण आहे, सुगरण. बाबा नेहमी म्हणायचे आईच्या हातच्या पाण्यालाही चव आहे म्हणून. मीही शिकते तिच्या हाताखाली आता. जमतंय थोडं थोडं, पण तिच्या इतकं छान नाही. कालिंदी, तू तुझ्या आईचा विषय काढलास आणि मला माझ्या आईच्या हातच्या जेवणाचीच आठवण आली ग. किती महिने झाले मी तिच्या हातचं जेवलोच नाही. एवढंच ना, मी माझ्या आईशी बोलून तुला कधीतरी आमच्या घरी जेवायला बोलवीन. मस्त. कधीतरी म्हणजे कधी? उद्या बोलवशील? मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलंय. झाली तुझी सुरुवात. तू ना पक्का सेल्समन आहे रोहन. नाही ग, तुझ्या इतका भारी नाही. तुला तर काय बाबा अवॉर्ड बिवॉर्ड मिळतात, आम्ही कुठे गरीब लोक. हे तुला कसं माहित?
म्हणजे मिळत असतील ना, तू एवढी स्मार्ट आहेस, अवॉर्ड वगैरे मिळत असतील तुला. हा ते खरंय. बरं कालिंदी, मला तुझा नंबर दे ना. काय आहे बघ, घरी जेवायचं तर ठरलंच आहे, पण तुझ्या आईचं जेवण मिळेपर्यंत जरा फॉलोअप घेतो. नाही नंबर देते मी तुला, पण फॉलोअपची काही गरज नाहीये. उद्या रविवार आहे, उद्या रात्रीच ये तू जेवायला आमच्या घरी. आईला सांगते मी. क्या बात आहे. चला, उद्याचा माझा रविवार सेट आहे. आईच्या हातचं जेवण. कालिंदी अगं ये लवकर जेवायला. मी परत गरम करणार नाहीये. गरम गरम आहे तोवर जेवून घे ना. आई अगं जरा शांत हो, काय धमक्या लगेच. हातपाय तरी धुवून दे ना. हातपाय तरी. अगं काय ग हे, दिवसभराचे कपडे तरी बदलायचेस. तशीच आलीस जेवायला. हे राहू दे ना आई, आता जेवते ना, झोपताना डिरेक्टली चेंज करेन. तू काय माझा ऐकणार आहेस का? जेव. हे घे. हे नको नको, बस बस. हा? अगं 2च पोळ्या बास. बाहेर काही खाल्लंयस का? अगं हो, तो रोहन आहे ना, त्याने आज. कोण ग? अगं रोहन, त्या दिवशी नाही का मला घरी ड्रॉप करायला आला होता. हा तो होय. त्याचं काय? त्याचं काय नाही, आम्ही दोघं आज लंचला बाहेर गेलो. अगो बाई, काय सांगतेस? देवच पावला. बघ मी सांगत होते की नाही, मुलगा चांगला आहे, तुला नक्की आवडेल. लगेच आवडेल वगैरे काय, जास्त स्वप्न बघू नकोस. मी नाही, तू स्वप्न बघतेस त्या चांदणीच्या गाडीची. मी सत्य बघते. करेक्ट. आणि सत्य हे आहे की उद्या रोहन रात्री आपल्याकडे जेवायला येणार आहे. मी म्हटलंय त्याला, माझी आई मस्त स्वयंपाक करते म्हणून. अगं बाई काय सांगतेस काय? बरं झालं बाई, उद्याच बोलणी करून टाकते. ए आई, तू हे असलं काही बोलणार असशील ना, तर मी आत्ताच्या आता त्याला फोन करते आणि सांगते आई आजारी आहे, तू जेवायला वगैरे येऊ नकोस म्हणून. कॅन्सल. नको नको, असं काही करू नको बाई. तुला हवं तर मी एक शब्दही बोलणार नाही. मग ठीक आहे. आता कुठे निघाली? हात घेऊन येते. काय अगं, मी लगेच आणते प्रश्न? ना. अगं आणते मी. तुम्हीच बघा, आता चांगला मुलगा चालून आलाय. तुम्ही तिच्या मनातलं त्या चांदणीच्या गाडीचं भूत काढून टाका. झोपली नसलीस तर एक फोन करू का? कर. हाय. काय रे इतक्या उशिरा फोन? तुझं चांदणीच्या गाडीचं स्वप्न डोक्यातनं नाही जाते. एक विचारू? विचार की. समजा म्हणजे एक हँडसम, देखणा, स्वभावानी चांगला असा आयडियल मुलगा तुला भेटला, पण त्याच्याकडे चांदणीची गाडी नाही, तर काय होईल? तर काय, मैत्री होईल. बस. आणि मैत्रीनंतर पुढे? पुढे सांगू? सांग ना. नाही नको, राहू दे, मला लाज वाटते रे. लाजतेस काय? सांग ना बिंदास. बर ठीक आहे, पण प्रॉमिस कर तू कोणाला सांगणार नाही. सिक्रेट आहे. प्रॉमिस. कोणालाही सांगणार नाही. सांग. बर. तू म्हणालास तसं, जर कोणी हँडसम, कमावता, शिकलेला मुलगा मला भेटला ना, तर तो माझ्या समोर असेल. ओके. मी त्याच्या समोर असेल. तो माझ्याकडे बघत असेल, मी त्याच्याकडे बघत असेल, आणि मग तो मला प्रपोज करेल. आणि पुढे? पुढे काय, मी त्याला नाही म्हणेन, कारण चांदणीची गाडी असलेला मुलगा मला मिळालेला असेल ना. माझं त्याच्याशी लग्न होईल. हस हस. उद्या तुझ्या घरी भेटू जेवायला. पत्ता मेसेज करून ठेव. करते. चल बाय, गुड नाईट. झोपा आता. गुड आयडिया.
मला वाटलं नव्हतं तू इतकी फास्ट असशील. फास्ट कसली त्यात? त्याने माझी मदत केली, त्याला बरं वाटावं म्हणून मी त्याच्याबरोबर जेवायला गेले. दॅट्स इट. ओ, त्याला बरं वाटावं अँड ऑल. केअरिंग. हा, तू आणि माझी आई ना अगदी सेम आहात. बोलायला एक मिनिट. मला एक महत्वाची घोषणा करायची. या रे सगळ्यांनी इकडे. आले का? या महिन्याचं बेस्ट सेल्स पर्सन ऑफ द मंथ हे अवॉर्ड सलग 6व्यांदा कालिंदीने पटकवलंय. कालिंदी, हे तुझं प्राइज. थँक्यू सर, थँक्यू सो मच. अजून एक, कालिंदीचं सेल्स आणि कस्टमर सर्व्हिस या दोन्ही कामगिरींबद्दल मॅनेजमेंटने तिचा पगार 2,000 रुपयाने वाढवायचं ठरवलं. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन कालिंदी. हाय, लिफ्ट हवी आहे का?